सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता रेश्मा ही खूप भडकलेली असते आणि रागाने आता रेश्मा रिषभच्या त्या नवीन बायकोवरती धावून जाते आणि म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं आणि तू आमच्या आयुष्यात का आलीस असे म्हणत त्या मुलीला आता रेश्मा जोराने ढकलून देते. तर ती मुलगी आता सोप्यावरती बसते. त्यावेळेस आता रेश्माला खूप राग आलेला असतो. ऋषभ हा रेश्माला आवरण्याचा प्रयत्न करतो पण रेश्मा काही ऐकत नसते आणि लगेचच रेश्मा जोराने त्या मुलीचा डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि त्या मुलीचा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो. पण त्या मुलीचा चेहरा बघता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आता सिंधूने तर तोंडालाच हात लावलेला असतो. काकू अवाक झालेली असते आणि आता मधूलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता त्या मुलीचा चेहरा बघताच मोठे डोळे करून रेश्मा फक्त त्या मुलीकडे बघतच राहते. आणि आता कृष्णा ही गालातल्या गालात हसू लागते. तेव्हा आता ती मुलगी नसून तो मुलगा असतो आणि तिने मुलीचा वेश धारण केलेला असतो. तेव्हा रेश्माकडे बघत लगेचच तो माणूस म्हणतो की सॉरी सॉरी आणि तो माणूस तेथून पळून निघून जातो. कृष्णा त्याला म्हणते की अरे भावड्या पैसे तर घेऊन जा ना तुझे. हसतच आता कृष्णा म्हणते की अरे बावड्या तुझे पैसे बँकेत ट्रान्सफर करते बरं का. तर राघव आणि कृष्णा आता मोठमोठ्याने हसू लागतात. त्यानंतर राघव आता त्या वकील ऑफिसरचे आभार मानतो आणि म्हणतो की थँक्यू सर तुम्ही वेळेला आल्याबद्दल. आणि आता पटकन आता रेश्मा ही ते पेपर्स बघते आणि ते पेपर्स फेक असल्याचे आता रेश्माच्या लक्षात येते. त्यामुळे आता रेश्मा कृष्णाला म्हणते की हा सगळा तुझा प्लान होता ना. रेश्मा कृष्णाला म्हणते की का मला तू असा त्रास दिला. तर कृष्णा म्हणते की बदकुली हा त्रास नाहीये. कृष्णा म्हणते की अगं हेच रिअलायझेशन आहे. तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात. तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की बदकुली पण आपल्याला एक सांग ना, घरातल्या सगळ्यांनी तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला पण तू कुणाचं ऐकलं का गं. ऋतुजा म्हणते की म्हणून आम्ही सगळ्यांनी हा प्लान केला. तर राजश्री म्हणते की आणि आम्ही जे ठरवलं होतं तसंच झालं. राघव म्हणतो की ऋषभ आणि रेश्मा एव्हरीथिंग इज फेअर अँड लवेबल. तेव्हा फक्त माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे आजपर्यंत जे काही झालं ते सगळं तुम्ही विसरून जा असे राघव आता ऋषभ आणि रेश्माला बोलतो. राघव म्हणतो इथून पुढे तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याला सगळ्यांची आमची इच्छा आहे की तुम्ही चांगली सुरुवात करावी. मधू म्हणते की एकमेकांवर जर तुम्ही रागावलात तर बोलून मोकळे व्हा, मनात काही ठेवू नका. राजश्री म्हणते की ऋषभ आणि रेश्मा तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसांवरती आपलं मनापासून प्रेम असतं ना त्या माणसावर आपण हक्काने रागावतो. आणि काकू म्हणते की तो रागसुद्धा पानातल्या लोणच्या इतकाच असावा, जास्त नाही बरं का. त्यानंतर आता रेश्मा ही ऋषभ समोर येते आणि ऋषभला म्हणते की ऋषभ मला माफ कर आणि मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस कारण तू फक्त माझा आहेस. ते ऐकून आता राजश्री काकू ऋतुजा सगळेजण खुश झालेले असतात. ऋषभ आता डोळ्यात पाणी आणत म्हणतो की हो रोये रेश्मा मी फक्त तुझाच आहे आणि तुझाच राहील. माझ्याकडूनही खूप मोठी चूक झाली. ऋषभ म्हणतो की त्याबद्दल खरंच सॉरी. आणि रेश्मा माफ करण्यासाठी सॉरी हा शब्द खूप छोटा आहे. हात जोडून ऋषभ म्हणतो की पण प्लीज मला माफ कर. तर रेश्मा म्हणते की नाही ऋषभ म्हणतो स्वप्नात देखील रेश्मा मी पुन्हा अशी चूक करणार नाही. तर रेश्माच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रेश्मा म्हणते ऋषभ तू सुद्धा मला माफ कर. रेश्मा म्हणते की मी अगोदरच तुझ्याशी बोलायला हवं होतं आणि तुला एक संधी द्यायला हवी होती. तर आता बोट करत ऋतुजा म्हणते की रेश्मा असं सहजासहजी त्याला सोडू नकोस, चांगलं त्याला बोल आणि चांगलं अद्दल घडव. ऋतुजा म्हणते की अगं मी म्हणते तर त्याने 100 उठाभाषाच काढाव्यात. तर आता सगळेजण ऋतुजाकडे बघू लागतात. लगेचच ऋषभ आता कानाला हात लावतो आणि उठाभाषा काढू लागतो. तर तेवढ्यात रेश्मा आता ऋषभचा हात धरते आणि म्हणते की नाही ऋषभ. आणि प्रेमाने आता रेश्मा ही ऋषभला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने ऋषभ आणि रेश्मा यांच्या नात्यामधला दुरावा संपून दोघेही एकमेकांच्या मिठीत एकत्र आलेले असतात. आणि ते बघून ऋतुजा सगट सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात राजश्री काकूला म्हणते की वहिनी बघा मी तुम्हाला म्हटले होते ना आपली सिंधू सगळं काही नीट करेल. तर बघा आता. ते ऐकून आता काकू ही भानावर येते. तेवढ्यात आता मधू म्हणते की काकू सिंधूने दिलेला शब्द तिने पूर्ण केला, आता तुमची टर्न. तेव्हा आता खुश होऊन हसतच काकू म्हणते की ठीक आहे राघव आणि सिंधूचं लग्न मला मान्य आहे. ते ऐकून सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो आणि मधूसुद्धा खूप खुश झालेली असते. ते बघून आता राघव विचार करतो की हे सगळं यांचं काय चालू आहे.
इकडे आता लगेचच सिंधू ही मधूच्या खांद्याला खांदा लावून आता म्हणते की आपण दिलेला शब्द आपण पूर्ण केला, आता तुझी बारी. आणि आता सिंधू ही मधूकडे बघत हसू लागते. त्यानंतर आता सिंधू ही गोदा मावशीच्या रूममध्ये पळतच येते आणि दरवाजा बंद करत म्हणते की मावशी मावशी आज मी खूप खुश आहे. गोदा मावशी म्हणते की अगं कृष्णे काय झालंय तुलाच. तर आता कृष्णा म्हणते की रुक्मिणी काकूसमोर मी रिषभ आणि रेश्माला पुन्हा एकत्र आणलं. ते ऐकून गोदा मावशी हसतच म्हणते की अगं काय बोलतेस कृष्णे. आणि मग खरं सत्याची जीत झाली. तर कृष्णा म्हणते हो. कृष्णा म्हणते की मावशी आता तू बघस ते आता कधीच एकमेकांपासून लांब जाणार नाही आणि त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आता अजून बहरेल. तेव्हा आता हात जोडतच गोदा मावशी म्हणते की आई एकविरा माझ्या कृष्णेला पण तू असंच एकत्र कर. तर आता विचार करून कृष्णा म्हणते की मी सुद्धा त्याचीच आणि त्याच दिवसाची वाट बघते, कारण राघवला सुद्धा माझ्यामुळे खूप त्रास झाला. एकदा का माझी सावी मला परत मिळाली की मी लगेचच सगळं सत्य समोर आणून राघवची होईल आणि मग नंतर मी राघवपासून कधीच लांब जाणार नाही असे आता सिंधू ही गोदा मावशीला सांगते. गोदा मावशी म्हणते की पण त्या माजोरडीने काही दुसरं वेगळं करून ठेवलं नाही म्हणजे बरं होईल. इकडे आता राणी ही शकुंतलाला कॉल करते. तेव्हा शकुंतलाला राणी सगळी हकीकत सांगते. ती ऐकून आता शकुंतला म्हणते की मैना राणी तुम्ही खूप मोठी गडबड केली. अहो एवढं सगळं होऊनही अजूनही तुम्हाला वाटतं का की ती कृष्णाच आहे, सिंधू नाही आहे म्हणून. तर आता राणी म्हणते की हो ती कृष्णाच आहे. मधू म्हणते की माझी पक्की खात्री आहे. तेव्हा आता शकुंतला म्हणते की तिने ऋषभ आणि रेश्माचा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवला ना त्यावरून ती सिंधू आहे अशी आता माझी खात्री व्हायला लागली. शकुंतला म्हणते की सिंधूचं सुद्धा डोकं असंच चालायचं आणि तुमचा विश्वास जिंकण्यासाठी सिंधूने असं नाटक केलं असावं असं मला वाटतंय. मधू म्हणते की शकुंतलाची तुमचा मनातला संशय दूर करण्यासाठी माझ्याकडे अजून एक प्लान आहे. इकडे आता कृष्णा ही गोदा मावशीला म्हणते की ती माजोरडी मधू असं काही करणार नाही. कृष्णा म्हणते की आता मी त्या मधूचा विश्वास पूर्णपणे जिंकलाय आणि मला खात्री आहे की आता ती माझ्या सावीला माझ्याकडे परत देणार. इकडे आता मधू शकुंतलाला म्हणते की शकुंतलाजी ट्रस्ट मी, जोपर्यंत 100% आपण ती सिंधू नाही याची खात्री करत नाही तोपर्यंत मी सावीला त्या कृष्णाकडे देणार नाही. इकडे आता ऋतुजा राजश्री काकू हॉलमध्ये बसून चहा पित असतात. राजश्री म्हणते की मी तर ठरवलंय ऋतुजा, आता राघव आणि सिंधूचं लग्न मी खूप दणक्यात करणार आहे. ते ऐकून आता ऋतुजा हसू लागते. राजश्री म्हणते की त्यांचं पहिल्यांदा लग्न झालं तेही नांदगावला आणि त्यावेळेस आपल्याला कुणालाही जाता आलं नाही आणि ज्या वेळेस इथे त्यांचं लग्न लागणार होतं त्यावेळेस आपला राया गेला आणि त्यावेळेस सुद्धा त्यांचं लग्न झालं नाही. तर इकडे ऋषभ आणि रेश्मा एकमेकांसोबत प्रेमाने गप्पा मारत असतात. ऋतुजा त्यांच्याकडे बघते. ऋतुजा म्हणते की राजश्री वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, यावेळेस तुमची लग्नामध्ये सगळी हौस पूर्ण होणार आहे. राजश्री म्हणते की हो मी माझी या लग्नात सगळी हौस पूर्ण करणार आहे. तर राजश्री म्हणते की मी सामानाची सगळी यादीसुद्धा करून ठेवली. ऋतुजा म्हणते केलीसुद्धा. तेवढ्यात राजश्रीचे लक्ष ऋषभ आणि रेश्माकडे जातात. एकमेकांचा हात धरून दोघेही प्रेमात गुंगून गेलेले असतात. राजश्री आता ऋतुजाला त्यांच्याकडे बघत खुणावते आणि हळूसच ठसका लागण्याचा आता नाटक करते. तेवढ्यात ऋषभ आणि रेश्मा राजश्रीकडे बघतात. तर राजश्री म्हणते काय मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का, आणि तुम्हाला जर रोमांसच करायचा असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन करू शकता बरं. त्यानंतर राजश्री म्हणते की अरे नंतर करा ऋषभ, आपल्या घरात आता लग्न आहे, तुझ्या दादा आणि वहिनीचं लग्न आहे. राजश्री म्हणते की लग्नाची तयारी कोण करणार हे बघा, मी सामानाची यादीसुद्धा करून ठेवली आहे, तुम्ही दोघं मार्केटमध्ये जाऊन लगेचच सामान घेऊन या. रेश्मा म्हणते की हो काकू तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी करेल. तर ऋषभसुद्धा होकार देतो. तेवढ्यात आता ऋतुजा काकूकडे बघत म्हणते की वहिनी साहेब तुम्ही तर काहीच बोलत नाहीये. तेव्हा आता काकू म्हणते की अगं मला नका उडू तुमच्यात, मला खूप कामं आहेत, मी आहे माझ्या खोलीत असे म्हणत आता काकू तिच्या खोलीत जाऊ लागते. पण त्याच वेळेस समोरून कृष्णा तिथे येते आणि काकूच्या समोर आडवी उभा राहते. काकू बाजूवरून जाऊ लागते तर लगेचच कृष्णा पुन्हा काकूला आडवी होते. काकू म्हणते काय करतेस तू, सोड माझी वाट. तर आता कृष्णा म्हणते की एवढी कुठे घाई करून चालल्या तुम्ही. तेव्हा आता काकू म्हणते की मला पक्षाची कामं आहे. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हो पक्षाची कामं आहे, तेव्हा पक्षासारखी फडफड करायची असेल ना तुला
तेव्हा तुला आता फडफड करायची असेल ते म्हणत आता कृष्णाही मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा आता राग येऊन काकू म्हणते की मला पक्षाची कामं करायची आहेत आणि बरेच फोन करायचे आहेत. तेव्हा आता कृष्णा म्हणते की खोटं का बोलतेस आणि तू आपल्याला प्रॉमिस दिलं होतं ना, या बदकुली आणि भावड्याला एकत्र जर आणलं तर तू आपल्या वेडिंगमध्ये असं सहभागी होशील आणि खुशीने सगळं काही व्यवस्थित करशील. काकू म्हणते की मी फक्त तुमच्या लग्नासाठी परवानगी देण्याचं कबूल केलं होतं. तर कृष्णा म्हणते की चिटिंग चिटिंग. तेव्हा आता कृष्णा म्हणते की फडफड तू असंच बोलली होती, फार तर फार तू या चंगूमंगूला विचारून घे. कृष्णा म्हणते की त्यांचं गेट टुगेदर झाल्यानंतर तू आपल्या लग्नामध्ये असं इंटरेस्टिंग होऊन भाग घेणार असं तू बोलली होती. तर काकू जाऊ लागते पुन्हा आता कृष्णा काकूला अडवते. तेवढ्यात आता कृष्णा पुन्हा राजश्रीचा हात धरून चेहरा बघते आणि म्हणते की फडफड बघ ना, तुझ्या चेहऱ्यावरती किती रिंकल्स यायला लागल्यात आणि तुझा चेहरा किती ओल्ड वुमनसारखा दिसतोय. आपण आत्ताच लेडीजला बोलवतो आणि सगळ्या टाईपच्या फेशियल करू तुझ्या. कृष्णा म्हणते की तू आपल्याकडून फेशियल करून घेते का? बघ मी आपल्याकडून जर तू फेशियल करून घेतलं तर तुला 10% डिस्काउंट देणार. तेवढ्यात आता राजश्री ही कृष्णाला तिच्याकडे बोलावते. तर तेवढ्यात काय मदर्स असे म्हणत कृष्णा ही राजश्री समोर येऊन बसते. तेव्हा आता राजश्री मोबाईलमधील फोटो दाखवत कृष्णाला म्हणते की हे बघ सिंधू, आपल्याला त्या दुकान मालकाने काही साड्यांचे डिझाईन दाखवले, तू हे डिझाईन बघून घे आणि लग्नामध्ये तुला कुठली साडी आवडली आणि कुठली घालायची त्याचा तू डिसिजन घे. तेव्हा आता कृष्णा ही मोबाईल घेऊन ते डिझाईन बघू लागते आणि वाकडं तिकडे तोंड करते. राजश्री म्हणते काय झालं, आवडली नाही का तुला सिंधू? तेव्हा आता मोबाईल देत सिंधू म्हणते की मदर्स ह्या खूप ओल्ड डिझाईन आहेत. सिंधू म्हणते की आपण आपल्या लग्नासाठी आपल्या डोक्यात ट्रेंडिंगवाला एकदम फिट करून घेतला आहे आणि आपल्याला तेच हवं आहे. त्यासाठी आपण पुन्हा मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणार असल्याची आता सिंधू राजश्रीला बोलते. सिंधू म्हणते की आपलं ना आपल्या लग्नासाठी काही स्पेशल ड्रीम आहेत आणि तेच आपल्याला आपल्या लग्नात पूर्ण करायचं आहे. राजश्री म्हणते की बरं बाई, तुला जे हवं ते कर आणि तुझ्या मनासारखी तू शॉपिंग कर. सिंधूकडे बघत राजश्री म्हणते की एक सांगू का तुला सिंधू, तुझ्याकडे बघून आपण खूप खुश आहे. तर सिंधू म्हणते की मदर्स, तुझ्याकडे बघून सुद्धा आपण खूप आनंद होऊन खुश आहे. तेवढ्यात राघव तिथे येत राजश्रीला म्हणतो की आई मी येतो बरं का. तेव्हा आता राजश्री म्हणते की अरे राघव इकडे ये, आज तुला सिंधूला घेऊन मार्केटमध्ये जायचं होतं. राजश्री म्हणते की अरे तुम्हाला शॉपिंग करायची लग्नाची. राघव म्हणतो की आई आज नको प्लीज, आज मला खूप कामं आहेत. राघव म्हणतो की मला खूप इम्पॉर्टंट केस आहे आणि कदाचित आज रात्री मी घरी सुद्धा येणार नाहीये. ते ऐकून आता कृष्णा ही पळत पळतच राघव समोर येते आणि हात करत म्हणते की ए लंबू, आपल्यापेक्षा तुला तुझी ड्युटी जास्त प्यारी आहे का? तर राघव म्हणतो हो. राघव म्हणतो की मला माझी ड्युटी सगळ्यांपेक्षा जास्त प्रिय आहे. तर हसतच कृष्णा म्हणते की नाही. कृष्णा म्हणते मदर, हा लंबू ना आपल्यासोबत बाहेर यायला घाबरतोय. हाताची घडी घालून राघव आता कृष्णाकडे बघतो आणि म्हणतो की मी कुणालाच घाबरत नाही आणि स्पेशली तुला तर अजिबात घाबरत नाही. कृष्णा म्हणते की मग सांग आणि चल मला शॉपिंगला घेऊन. तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे, माझं काम झालं की मी तुला कॉल करतो. तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की प्रॉमिसेस? तर राघव म्हणतो हो. तेव्हा लगेचच पुन्हा सिंधू म्हणते की पिंकी प्रॉमिसेस आणि बोट पुढे करते. तर राघव आता गालातल्या गालात हसत सिंधूच्या बोटाला बोट दाखवत म्हणतो की पिंकी प्रॉमिसेस. तर राजश्री खुश होऊन हसू लागते आणि राघव निघून जातो. तर कृष्णाही हसत हसतच राजश्री शेजारी येऊन बसते. तेव्हा हसतच राजश्री म्हणते की ही तर एकदम कमाल आहे. इकडे आता कृष्णा ही गोदा मावशीच्या रूमकडे हाका मारत जाऊ लागते. तेवढ्यात आता मधू तिच्या बेडरूममध्ये सिंधू येण्याची वाट बघत असते. सिंधू येताच आता मधू मोठ्याने फोनवर बोलण्याचे नाटक करते आणि म्हणते की अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, ती सिंधू इथे राहत नाही. मधूचे ते बोलणे ऐकताच आता सिंधू ही भिंतीच्या आड येते आणि आता मधूचे बोलणे ऐकू लागते. इकडे मधू फोनवर शकुंतलासोबत बोलत असते. तेव्हा शकुंतला म्हणते की आली का ती कृष्णा तिथे? मोठ्याने आता मधू म्हणते की हो, ती सिंधू इथे राहत नाही आणि आता तिच्या माईला काय झालं हे मी तुम्हाला कसं सांगू. आणि आता लगेचच ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधूची आत्याबरोबर आपण कसे मजेत दिवस घालवले
हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते। इकडे आता शकुंतला फोनवर म्हणते की वा वा मैना राणी, खूप झक्कास ऍक्टिंग करता हो तुम्ही। तेव्हा आता मधू म्हणते की त्या माईशी आता आमचा काहीही संबंध नाही, तेव्हा प्लीज तुम्ही असा सारखा सारखा आम्हाला फोन करू नका। दरवाजाकडे बघत मधू म्हणते की ठेवते आता मी फोन, आणि मधू फोन कट करते। आणि तेवढ्यात पुन्हा ड्रामा करत गोदा मावशी हाक मारत आता सिंधू ही पुन्हा मधूच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की ए फ्रेंड्स, तू माझ्या गोदा मावशीला बघितलं का? तर मधू म्हणते नाही। तेवढ्यात आता मधूच्या तोंडाकडे बघत सिंधू म्हणते की काय झालं, तुझ्या थोबड्यावर असे 12 का वाजले? मधू म्हणते काही नाही ग, थोडी डिस्टर्ब आहे। कृष्णा म्हणते की का? तर मधू म्हणते की आता तुला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे का? तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण नाही का तुला सगळं सांगतो आणि मन मोकळं करतो, तसं तूही आपल्याला सांगितलं पाहिजे, फ्रेंड आहोत ना आपण। मधू म्हणते की सांगते, सिंधूची एक आत्या आहे ना, ती इथे पुण्यात ॲडमिट आहे। तेव्हा आता कृष्णा म्हणते का? तिला का धाड भरली? तेव्हा मधू म्हणते की अटॅक आला तिला। मधू म्हणते की आणि तिची काळजी घ्यायला हॉस्पिटलमध्ये कोणीच नाहीये म्हणून सारखे फोन येत आहेत। कृष्णा म्हणते की कुठलं हॉस्पिटल? तर मधू म्हणते सिटी हॉस्पिटल। तेव्हा आता कृष्णा म्हणते की डॉक्टर काय म्हणाले, ती बरी होईल ना ग? तेवढ्यात आता मधू म्हणते की एक मिनिट, पण कृष्णा तू एवढं टेन्शन का घेतेस? मधू म्हणते की तुझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये। कृष्णा म्हणते की अगं फ्रेंड, असं का करते? जगातली कुठलीही काका मावशी काकू कुणी जरी असेल ना, तर आपल्याला त्यांची काळजी वाटतेच। मधू म्हणते की म्हणजे? तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ, त्या लंबूची मदर आता आजारी होती म्हणून आपण इथे आलो ना। कशामुळे आलो? की तिची काळजी वाटली म्हणूनच आलो ना। कृष्णा म्हणते की पण तू म्हणतेस ना काळजी नाही करायची, तर जाऊ दे, आपली काळजी अशी उडत गेली। आणि आता कृष्णा तिथून जाऊ लागते। तेवढ्यात मधू पुन्हा कृष्णाला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट, मला एक सांग, मला न विचारतो तू 4 दिवस कुठे गायब झाली होतीस? आणि आता कृष्णा ही रागाने मधूकडे बघत तेथून निघून जाते। तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा थांब, तर कृष्णा काही ऐकायला तयार नसते आणि कृष्णा गेल्यानंतर आता मधू मात्र खुश होऊन मनाशी हसू लागते। आणि आता इकडे कृष्णा गेल्यानंतर ताबडतोब मधू ही शकुंतलाला कॉल करते। शकुंतला मधूला म्हणते की मैना राणी काय झालं? तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की ती थोडीशी टेन्शनमध्ये वाटली। तेव्हा शकुंतला म्हणते की हो। तेव्हा आता आपण मैना राणी, मला वाटतं की थोडा वेळ थांबूयात आणि वाट बघूयात, पण मला एक सांगा ना, इस्पितळामध्ये नक्की कोण आहे? शकुंतला म्हणते की इस्पितळामध्ये कोण आहे हे तिला सांगितलं का? मधू म्हणते सांगितलं ना। तर शकुंतला म्हणते की आता मी सांगते, तिच्यावरती थोडं लक्ष ठेवा तुम्ही। शकुंतला म्हणते की आम्हाला काय वाटतं, तुमची नजर चुकून ती शकू आत्याला भेटायला इस्पितळामध्ये जाऊ शकते। तर मधू म्हणते की डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका। मधू म्हणते की मी तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवेल, आणि मधू फोन कट करते। आणि इकडे दरवाजाजवळ येत मधू विचार करते की कृष्णा, जर तू शकू आत्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली तर माझे सगळे डाऊट्स क्लिअर होतील। आणि आता इकडे मधू ही कृष्णाच्या पाळीवर लागलेली असते। तर आता इकडे राघवने त्याचे काम आवरताच आता कृष्णाला फोन करून एका कॅफेमध्ये बोलावून घेतलेलं असतं। तेव्हा आता कृष्णा ही कॅफेमध्ये येऊन राघवची भेट घेते आणि दोघंही कॉफी पीत आता एका टेबलवर बसलेले असतात। तेवढ्यात आता मधू सुद्धा कृष्णाचा पाठलाग करून त्याच कॅफेमध्ये आलेली असते। आणि आता राघव कृष्णाच्या पाठीमागच्या टेबलवर बसून मधू आता त्यांचे सगळे बोलणे ऐकत असते। इकडे आता राघव कृष्णाला म्हणतो की पण कृष्णा, तू 4 दिवस कुठे गेली होतीस? आणि आता त्यानंतर इकडे कृष्णा ही पुन्हा राघव सोबत कॉफी घेऊन घरी येते आणि गोदामावशीकडे येत म्हणते की बहुतेक माझा त्या मधूला संशय आला वाटतं, आणि तिकडे माझी आत्या ॲडमिट आहे। तर आता इकडे पुन्हा मधू शकुंतलाला कॉल करते आणि म्हणते की ती जर सिंधू असेल तर नक्की आता ती तिच्या त्या शकू आत्याला भेटायला जाईलच। तेव्हा आता सिंधू ही शकू आत्याला भेटायला जाणार का? तर आता मधूला फाट्यावर मारून सिंधू आता मधूचा डाव ओळखून आता काय करणार? आणि आता राघव आणि सिंधू एकमेकांसोबत लग्न लावून धूमधडाक्यात तयारी करून आता सिंधू कशी सावीला सोडवणार, हे बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर आता ते बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।